पण नारद भक्ती सूत्रात भक्तीचे 9 प्रकार सांगितले आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यस्व, सख्य आणि आत्म निवेदनम. किती प्रकारची भक्ती सांगितली? 9 प्रकारची. हिला नवविधा भक्ती म्हणतात. आज जी तुम्ही करताय ती सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे, ती म्हणजे श्रवण भक्ती. या श्रवण भक्तीने परीक्षित राजा तरला. कारण या परीक्षित राजाने भागवत कथा ऐकली. 7 दिवसांचा भागवत त्याने ऐकलं आणि 7व्या दिवशी काय झालं? हा देह त्याने काय केलं? मोक्षास प्राप्त झाला. फक्त भागवत ऐकून. श्रवण केले भक्ती. कीर्तन भक्ती माझ्या शुक्राचार्यांनी केली. पादसेवण भक्ती आमच्या अर्जुनाने केली. सख्य भक्ती आमच्या हनुमंतरायाने केली. त्याचप्रमाणे आत्मनिवेदन भक्ती ही आमच्या बळीराजाने केली. आणि अशी अजून एक भक्ती माझ्या रंतीदेवाने केली. मग तो रंतीदेव कोण होता बरं? तर ऐका. हा रंतीदेव म्हणजे संस्कृती नावाचा राजा. त्याचा हा मुलगा रंतीदेव खूप दयाळू, प्रजादक्ष. त्याला गोरगरिबांचे हाल पाहवत नसायचे. म्हणून तो काय केलं? त्याने ज्याच्याकडे जे राज्य होतं, त्याचं स्वतःचं जे राज्य त्याला मिळालं होतं, ते त्याने काय केलं? गोरगरिबांना दान केलं आणि स्वकष्टाने काय करू लागला? जीवन जगू लागला. असं जीवन जगत असताना स्वकष्टाने जीवन जगत होता. राजा होता, सगळं दान केलं आहे तेवढं, आणि कष्टाने जीवन जगलं. कष्टाने जीवन जगत असताना त्यातूनही त्याला जे काही मिळेल, दिवसभर कष्ट करायचा, जेवढी त्याला संपत्ती मिळेल, जेवढा त्याचा मोबदला मिळेल, त्यातून त्याच्या पुरतं तो आपल्याला ठेवत होता आणि बाकीचं काय करत होता? गोरगरिबांना पुन्हा वाटत होता. असा तो प्रजादक्ष राजा होता, दयाळू राजा होता. मग असा हा राजा, या राजाला पूर्ण 48 दिवस अन्न तर नाही, पण पाणी सुद्धा मिळालं नाही. काय मिळालं नाही? अन्न आणि पाणी सुद्धा मिळालं नाही. पूर्ण 48 दिवस बघा, अन्न नाही, पाणी नाही. राजा पूर्ण कृश झाला होता, कृश. त्याच्या अंगात ताकद सुद्धा नव्हती की उठून बाहेर जावं, काहीतरी खायला मिळतंय का पाहावं, तेवढी सुद्धा ताकद राजात नव्हती. आणि असे हालाचे दिवस काढत असताना एक दिवस काय होतं? आमच्या रंतीदेवाला कुठून तरी एक वाटीभर खीर आणि एक तांब्याभर पाणी मिळतं. काय मिळतं? एक वाटीभर खीर आणि एक तांब्याभर पाणी मिळतं. रंतीदेव आता ते खाणार. तेवढ्यात काय होतं? आमच्या भगवंतांना वाटतं, तिन्ही देवांना काय वाटतं की या रंतीदेवाची काय पाहायची? अखेरची परीक्षा आपण पाहू. बघा, प्राणपार कंठाला आलाय तरी भगवंत म्हणतायत की आपण या रंतीदेवाची अखेरची परीक्षा पाहायची. म्हणून तिन्ही देव काय झाले? या पृथ्वी तलावर आले. आणि पृथ्वी तलावर आल्यानंतर प्रथम ब्रह्मदेवांनी ब्राह्मणाचा वेश घेतला आणि रंतीदेवाजवळ आले. रंतीदेवाजवळ ब्राह्मण